हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इथे पाहू शकतात हा पेपर जे आहे 2025-26 विषय मराठीचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे इयत्ता 7वीचा पेपर आहे। इथे दिसत आहे तुम्हाला 7वीचा 2025-26 विषय मराठीचा हा पेपर आहे। तर हा पेपर आता 2026चाच आहे, क्लास 7चा। तर चला आपण पूर्ण उत्तर सहित हा पेपर आता पाहूया। तर बघा, इथे तुम्हाला एक उतारा दिलेला आहे। हा उतारा इथून इथेपर्यंत आहे। तर हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि वाचून तुम्हाला खालची प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। तर हे बघा, आता इथे आपण बघूया राजूला सापडलेला दगड। तर राजूला सापडलेला दगड ह्याची उत्तर बघा इथे आहे, हे गुळगुळीत आणि खरखरीत। चला आता आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया। योग्य पर्याय निवडून लिहा। हा डॅश डॅश त्याला वेगळाच होता। तर काय येणार याचं उत्तर? बरोबर, अनुभव। तर नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्यात रिकाम्या जागी येणाऱ्या शब्दांचा समानार्थी शब्द लिहा। जास्त डॅश डॅश न लावता फेकलेला दगड एवढ्या लांब पर्यंत कसा गेला? तर इथे समानार्थी शब्द लिहायचा आहे तुम्हाला। तर इथे बघा, जास्त, इथे तुम्हाला वर जर आपण बघितलं तर इथे बघा तुम्हाला उतार्यामध्ये इथे दिलेला आहे जास्त बल न लावता। तर आपल्याला इथे जे आहे ना, बलचं समानार्थी शब्द लिहायचा आहे। तर बलचं समानार्थी शब्द ते काय आहे? जास्त बलला आपण ताकदही घेऊ शकतो इथे। तर त्याच्यानंतर बघा, खालील शब्दांचा सहसंबंध लिहा। तर सहसंबंध इथे गुळगुळीत खरखरीत दिलेला आहे। तर इथे बघा घरंगळत, तर इथे बघूया आपण। चला इथे उतार्यामध्ये येऊया आपण आणि इथे उतार्यामध्ये येऊन बघा, इथे दिसतं का तुम्हाला? हे बघा इथे। तर याचं उत्तर जे आहे, मग आता आपण इथे बघा, हा जर आपण पाहिलं घरंगळत, तर ह्याचा उत्तर जे आहे इथे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये इथे येणार उड्या मारत, म्हणजे उड्या मारत ह्याचा सहसंबंध आहे घरंगळत। मग त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट। इथे बघा, राजूप्रमाणे तुला एखादी अनोखी वस्तू सापडल्यास तू काय करशील? तर इथे तुम्हाला स्वतःच आपलं मत लिहायचं आहे, तुम्ही काय करणार? तर इथे तुम्ही स्वतःही हा प्रश्न म्हणजे सोडवायचा आहे। तुम्हाला जर असं वस्तू कोणती भेटली तर तुम्ही काय केलं असणार, म्हणजे तुम्ही काय करणार पुढे? तर ते तुम्हाला लिहायचं आहे, 2 मार्क्ससाठी आहे इथे। तर तुम्ही याच्यामध्ये मनाने आपल्या लिहू शकता, 4 ओळींचं लिहायचं। तर आता इथे बघा, हा जे प्रश्न आहे बघ, खालील उतारा, इथे बघा काय दिलेला आहे, खालील उतारा मनात वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा। तर हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि वाचून तुम्हाला याची प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। तर इथे बघा, इथून इथेपर्यंत तुम्हाला हा उतारा दिलेला आहे। हे दिसतं का तुम्हाला उतारा? बघा, हे बघा इथेपर्यंत उतारा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? एका शब्दात उत्तरे लिहा म्हणून सांगितलेलं आहे। तर इथे बघा, मलखांबांचे जनक कोण आहे? तर मलखांबांचे जनक कोण आहेत? इथे वरच आपल्याला उत्तर भेटणार। बघा इथे इथे बघा, हे बघा, बाळभंट दादा देवधर हे मलखांबांचे जनक होते। तर हा तुम्हाला उत्तर इथे लिहायचा आहे। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न, वैशिष्ट्य पूर्व महाराष्ट्रीय व्यायाम प्रकार कोणता आहे? तर आपण इथेच उत्तर बघणार। बघा इथेच आहे वर। तर हे बघा इथे मलखांब हा वैशिष्ट्यपूर्व असा महाराष्ट्रीय व्यायाम प्रकार आहे। तर त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट प्रश्न। तर इथे बघा, प्रवीण्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा। तर सोपंच आहे, अप्रवीण्य। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, पैलवान या अर्थाचा समानार्थी शब्द लिहा म्हटलं। समानार्थी शब्द मल्ल पण येऊ शकतो आणि इथे बघा तुम्हाला आणखीन एक शब्द आहे, ते आहे कुस्तीगीर असं आपण लिहू शकतो। ठीक आहे। तर चला नेक्स्ट प्रश्न आपण पाहूया आता। खालील प्रश्नांची 2 ते 4 ओळीत उत्तरे लिहा। तर इथे बघा, कुस्तीच्या कामी मलखांबांचा उपयोग कसा होतो ते लिहा। हे तुमच्या मनाने लिहायचं आहे सगळं। तर इथे काय तुम्ही मनाने आपल्या 4 ओळी लिहू शकताय। त्याच्यानंतर हे बघा, तुझ्या मते हे जे आहे ना कुस्तीच्या, हे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये शोधून लिहायचं आहे आणि ह्याचा जे उत्तर आहे ना, तो हे तुम्ही हुडकून लिहू शकताय। तर त्याच्यानंतर बघा, तुझ्या मते, हे तुमचा मत आहे, शरीरातील विविध क्षमता विकसित करण्यासाठी मलखांब कसा उपयुक्त आहे ते लिहा। तर हे तुमच्या मनाने तुम्ही लिहायचं आहे। 4 ओळी तुम्ही तुमच्या मनाने कोणते लिहू शकताय, म्हणजे स्वतःचं मत लिहायचं आहे तिथे।
त्याच्यानंतर बघा खालील उतारा मनात वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. हे उतारा इथून इथेपर्यंत आहे, अजूनही पुढे आणखीन आहे, दाखवते मी तुम्हाला. तर आपण इथे बघू शकता हा जे आहे इथून ते म्हणजे बॅक पेजला आपण जे उतारा पाहिला त्याचाच पुढचं इथून इथेपर्यंत उतारा आहे. मग त्याच्यानंतर आपण बघा इथे बघूया आता प्रश्न. उतार्यातील विधानाचा अर्थ खालील पर्यायातून लिहा. तर इथे बघा हे दोन तुम्हाला इथे पर्याय दिलेले आहेत, ह्याचा पर्याय निवडून लिहायचा आहे. तर करेक्ट जे पर्याय आहे ते ब आहे. त्याच्यानंतर इथे बघा दुसरा, लेखकाला बाहेरच्या जगाचा का विसर पडला. तर इथे का विसर पडला इथे बघा इथे आपल्याला उत्तर दिसते, इथून इथेपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तू अनुभवलेल्या वस्तू ऋतूंचे वर्णन तुझ्या शब्दात लिही. तर हे तुमच्या शब्दात इथे लिहायचं आहे, 4 ओळी लिहा. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट विभाग जे आहे पद्य विभाग 10 गुणसाठी स्टार्ट होतो. तर हे बघा इथे प्रश्न 2चा अ असतं हे. तर इथून इथेपर्यंत तुम्हाला हे कविता दिलेली आहे. ही कविता तुम्ही वाचायची आहे आणि वाचून हे तुम्हाला खाली जे प्रश्न दिलेले आहेत ते सोडवायचे आहे. तर खालील आकृती पूर्ण करा. तर इथे बघा इथे जीवनांत म्हणजे तर इथे काय आणि बलिदान म्हणजे काय. तर इथे तुम्हाला उतार्यामधूनच हुडकून लिहायचं आहे. इथे बघा इथे दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे जे आहे ना तुम्हाला हे थोडं बनवून तुम्हाला इथे उत्तर लिहायचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला हे दिलेले आहेत जीवनांत आणि इथे बघा हे बलिदान. तर तुम्ही हे स्वतः इथे थोडंसं आपल्या मनाने ते बनवून उत्तर लिहायचं, त्याचा अर्थ लिहायचा आहे. ठीक आहे, चला आपण आता नेक्स्ट पेजवर जाऊया. त्याच्यानंतर बघा इथे योग्य पर्याय निवडून लिहा. रियासत या शब्दाचा अर्थ तर वतन येतं इथं. त्याच्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा. शत्रू बरोबर आहे ह्याचं. आणि इथे वीरमरण आलेल्या सैनिकाबद्दल तुला काय वाटते हे तुमच्या मनाने लिहायचं 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खालील कविता मनात वाचा व प्रश्नांची उत्तर लिहा. एक कविता आपण पाठीमागे पाहिली, आता आणखीन एक कविता आहे. तर इथे बघा हे कविता वाचायची आणि हे उत्तरे तुम्हाला लिहायचे आहेत. एका शब्दात उत्तरे लिहा. तर इथे भीमातिरी कोण सुखात नांदते आहे. तर माहेर किंवा पंढरी कोणताही एक लिहू शकता तुम्ही, दोन्ही लिहिला तरी चालेल. त्याच्यानंतर कोणाचे रूप पाहून कान्होपात्रा आनंदित झाली. तर विठ्ठलाचे. त्याच्यानंतर योग्य पर्याय निवडून लिहा. इथे बघा अभंगातील व्यथा या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता. तर दुःख, ऑप्शन बी. त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तर लिहा. विठ्ठलाच्या दर्शनाने काय काय होते. तर हे तुम्हाला मनाने तुमचे लिहायचे आहे, म्हणजे काय काय होणार ते. त्याच्यानंतर खालील कवितेच्या ओळींचा अर्थ तुझ्या शब्दात लिही. हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचा आहे ह्याचा अर्थ. आणि त्याच्यानंतर बघा व्याकरण विभाग मी तुम्हाला इथे दाखवते. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. पैसे घेऊन जा. तर हे आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणजे ऑर्डर देतोय ना आपण इथे. तर ह्याच्यामध्ये बघा तर इथे बघा काय येणार आज्ञार्थी वाक्य, म्हणजेच काय इथे पैसे घेऊन जा ते ऑर्डर देतोय ना आपण, तर त्याला आज्ञार्थी वाक्य. मग तुला किती मुलं आहेत. तर प्रश्न विचारतोय, तर प्रश्नार्थी वाक्य. त्याच्यानंतर खालील स्वरापासून तयार होणारे शब्द लिहा. इथे उपवन आणि इथे उदात्त असे आपण बनवू शकतोय. आणि इथे इमारत आणि इकडे असे बनवू शकतोय. कुठले तुम्ही दुसरे पण बनवलं तरी चालेल. संयुक्त व्यंजने कोणती ते लिहा. श आणि न्य. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया हे तत्सम व. इथे बघा आपल्याला हे लिहायचं आहे तत्सम व तद्भव म्हणजे. तर इथे बघा आपल्याला हे लिहायचं आहे. तर इथे मी आता लिहिलेलं आहे ते तत्सम इथे कन्या येणार आणि इथे तद्भव जे आहे गाव येणार. तर असं तुम्ही हे लिहायचं आहे इथे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा इथे अर्थावरून म्हणी ओळखा. तर म्हणी ओळखायचे आहे. इथे बघा हे पहिल्याचं जे आहे ते क येणार आणि दुसऱ्याचं जे आहे ते अ येणार. त्याच्यानंतर बघा वाक्यातील अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा. तर मी शांत बसलो. इथे शांत इथे टिंब नाही आहे, इथे तुम्हाला उत्तरमध्ये टिंब द्यायचं आहे शांत. इथे त्याच्यानंतर इथे सर्वत्र असं दिलेलं आहे, तर इथे वर र काढायचं म्हणजे सर्वत्र असं होणार. त्याच्यानंतर बघा लेखन विभाग 16 गुणसाठी आहे. खालील विषयावर आत्मकथनात्मक निबंध लिहा. तर मी सैनिक बोलतोय. तर इथे तुम्हाला हे निबंध लिहायचं आहे. 4 मार्क्ससाठी आहे. 1 पान भरून निबंध लिहा तुम्ही. त्याच्यानंतर किमाला पण इथे आहे तुम्हाला प्रश्न वर्णन करायचं आहे. दोन्हीपैकी तुम्ही कोणताही केला तरी चालेल. त्याच्यानंतर ब खालील विषयावर पत्रलेखन करा. पत्रलेखन ही 4 गुणसाठी आहे. आणि पत्रलेखन तुम्हाला जर येत नसेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच त्याचा एक स्वरूप
देईन। त्याच्यानंतर बघा खालील चित्र पाहून तुला काय वाटते, तुझ्या मनात कोणते विचार येते ते 8 ते 10 ओळीत लिहा। हे चित्र पाहून तुम्ही 8 ते 10 ओळी त्याच्यावर लिहायचे। म्हणजे हे झाड तोडतोय ना आपण, तर ते झाड तोडू नये असे झाडावर हे चित्र दिलेलं आहे, तर ते तुमचे विचार इथे लिहायचे आहेत। तर आता हे आपला लास्ट प्रश्न आहे। पुढील जाहिरात वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। तर तुम्हाला इथे जाहिरात दिलेली आहे आणि इथे तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत। तर इथे बघा इथे बालकांसाठीच्या मासिकाचे नाव काय आहे, तर मासिक कोणती आहे? तर बघा नेक्स्ट प्रश्न, लेखनांसाठी शब्द म्हणून तुम्ही इथे लिहू शकता। 4 दिलेले आहेत, म्हणजे 4 प्रश्न आहेत आणि ते हुडकून तुम्ही याची उत्तरे